आणि यानंतर थेट जाऊयात धनगरांचं आंदोलन सुरू आहे। धनगर समाज बांधव इथे एकवटल्याचे बघायला मिळतात। आपण पाहतोय इथे गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव हे मेंढ्यांना घेऊन आंदोलन करत आहेत। कोल्हापुरातील ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये धनगर समाजाकडून आंदोलन केलं जात आहे। शेळ्या मेंढ्यांना घेऊन हे सगळे समाज बांधव एकवटले आहेत। गोपीचंद पडळकर हे देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी उपस्थित होते। आपण पाहतोय कोल्हापुरात धनगर संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे। मोठ्या संख्येने शेळ्या मेंढ्यांचा देखील इथे समावेश आहे। शिवाय धनगर समाज बांधव सगळे एकवटले आहेत। पिवळे झेंडे घेऊन तसेच पिवळी टोपी घालून हे सगळे धनगर समाज बांधव हे आंदोलन करतात। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी इथे आंदोलन केलं जात आहे। शेळ्या मेंढ्यांना घेऊन हे सगळे धनगर संघटक एकवटले आहेत। गोपीचंद पडळकर यांचा देखील यावेळेस सहभाग बघायला मिळाला होता। धनगर समाजाचं हे आंदोलन आपण पाहतोय कोल्हापुरात हे आंदोलन सध्या सुरू आहे। या संदर्भात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। विशाल, आपण पाहतोय मोठ्या संख्येने खरं तर धनगर संघटना आक्रमक झाली आहे। सध्याचे अपडेट्स झाले त्या ठिकाणचे? नक्कीच वर्षा, कोल्हापुरात आज धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे। कोल्हापुरातल्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको करत हे आंदोलन करण्यात आले आणि याच्यामध्ये काही मेंढपाळ जे आहेत ते आपल्या मेंढ्या घेऊन आलेल्या होत्या। आमच्या समाजाला आरक्षण द्यावं ही जी प्रमुख मागणी आहे ही या संपूर्ण मेंढपाळ समाजाची देखील होती। त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचा जो प्रवेशद्वाराचा जो मार्ग आहे तो मुख्य मार्ग अडवण्यात आला। मोठ्या संख्येनं धनगर समाज आहे तो या संपूर्ण मार्गावर दाखल झाल्यामुळे या संपूर्ण कोल्हापुरात जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या थांबवण्यात आलेल्या होत्या। आक्रमक होत एसटी प्रवर्गात आमचा समावेश करा ही जी मागणी आहे ही या संपूर्ण धनगर समाजाकडून ठेवण्यात आली आणि आक्रमक भूमिका जी आहे ती कुठेतरी घेतल्याचं पाहायला मिळालं। वर्षा, निश्चितच मोठ्या संख्येने धनगर संघटना आक्रमक झाली आहे। विशाल, आपण बघतो पोलिसांकडून काय नेमकं इथे उपाययोजना केल्या जात आहेत? नक्कीच पोलीस सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या दरम्यान या ठिकाणी महामार्ग जो आहे तो रोखण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलेला होता। मात्र पोलिसांनी याला विरोध केला, त्यामुळे महामार्ग सुद्धा कुठेतरी रोखण्याचा जो निर्णय आहे तो या धनगर समाजांनी रद्द केला। मात्र सध्या या संपूर्ण मार्गावर धनगर समाज जो आहे तो ठिय्या मांडून बसल्याचं पाहायला मिळतंय। आमदार गोपीचंद पडळकर हे देखील आपण निश्चितच विशाल, खरं तर या सगळ्या आंदोलनावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।